सब्सक्राइब कीजिए मेरा चैनल ट्रैवलिंग रश और बेल आइकन दबाइए लेटेस्ट वीडियो देखने के लिए। माझ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही दत्त मंदिराचा परिसर बघणार आहात। हा माझ्या महाबळेश्वर सिरीजचा तिसरा भाग आहे। तरी हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझे चॅनल ट्रॅव्हलिंग रश सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर जास्तीत जास्त करा। दत्त मंदिर हे तापोळ्यापासून मोठेमधून 20 किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथे पोहोचायला 1 तास लागतो। दत्त मंदिर परिसरात गणपती आणि शिवलिंग आहे। गणपतीच्या मंदिराच्या खाली गुहेत शिवलिंग आहे। खरोखरच सुंदर ठिकाण आहे। तसेच तिथे जवळ दत्ताच्या पादुका सुद्धा आहेत। माघी गणपती आणि महाशिवरात्रीला तिथे यात्रा भरते। भाविकांची जवळच्या गावात राहण्याची सोय होते। हे मंदिर जंगलात असल्यामुळे तिथे निरोळ शांतता असते, त्यामुळे तुम्ही ध्यानधारणा उत्तमरित्या तिथे करू शकता। बघा आम्ही जेट्टीवरून आलो। हे बघा हे मंदिर आहे, इथे मठ आहे दत्ताचा, त्याचे डिटेल्स। आम्ही हा नंदी आहे मोठा, दत्ताच्या मठाच्या इथे पोचले आहोत। हा नंदी आहे। ईश्वर महादेव मंदिर पाठी नाही थांबायचं, तू नंतरच्या लोकांना घेऊन येऊ शकतो ना। नारायण महाराजांचं मंदिर आहे। ते गुफा सुरू होते बघा। डोकं सांभाळून बघा आम्ही गुफेच्या आत शिरलोय। पूर्ण थंड गुफा आहे। हे बघा आता इथे उभं राहायला पण जागा आहे। आधी थोडी नॅरो होती, हाईटला पण कमी होती, आता व्यवस्थित आहे। हे बघा शिवलिंग, मोठं शिवलिंग आहे, खूपच चांगलं आहे। बघा तुम्हाला फुल व्ह्यू देतो। दत्त मंदिर आहे। तापोळ्यापासून जर तुम्ही स्पीड बोटने आलात, पॉवर स्पीड बोटने आला तर 20 मिनिटात येतात, नॉर्मल स्पीड बोटने आला तर 40 ते 45 मिनिटात।
खरोखर खूप लोकांना माहिती नाही आहे ही. लोक फक्त तापोळ्याला येतात, पण बाकी भरपूर गोष्टी आहेत त्या बघण्यासारख्या आहेत इथे. त्यातली ही एक गोष्ट आहे. त्रिवेणी संगमाच्या जवळ आहे. 3 नद्यांचा संगम आहे. कोयनेच्या बॅकवॉटर बोटीतून यावं लागतं तुम्हाला तापोळ्याहून, तिथून जवळ आहे. किती सुंदर. आणि शिवलिंग बघा किती सुंदर आहे. चला आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर निघतोय. परत गुफेत प्रवेश केला. असं भरून घे ना. या इथे हाईट चांगली आहे. या इथे हाईट चांगली आहे बघा पूर्ण. पुढे ती हळूहळू नॅरो होत जाते असं वाटतंय. इथे थोडी नॅरो झाली आहे. ही गुफा आहे ती. श्री 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 परमपूज्य सद्गुरू नारायण महाराज त्यांनी हा मठ स्थापन केलेला दत्ताचा. आता इथून आम्ही बाहेर पडतोय गुफेतून. खरोखर शांत आणि प्रसन्न वाटतं. ध्यान करण्यासाठी सर्वात चांगलं आहे. आजूबाजूला तो पूर्ण जंगलचा एरिया आहे. हे कोयनेचं समोर बॅकवॉटर आहे. मग आम्ही गणपती मंदिराकडे या इथून चढून आलो. 10-20 जिनेच आहेत, पण थोडासा चढ आहे. गणपती मंदिरात ह्या गणपतीच्या बाहेर 2 मूषक आहेत. हे बघा गणपतीची सुंदर मूर्ती आहे. वाव. मस्त आहे. हे बघा छान आहे. संगमरवरी आहे वाटतं. हा आजूबाजूचा एरिया बघा. हे बघा हे मंदिर आहे. आता आम्ही गुरुदत्त पादुकांकडे चाललोय. गणपती मंदिर बघितलं, आधी ते शंकराचं मंदिर बघितलं. जे गणपतीचं मंदिर आहे ते शंकराच्या मंदिराच्या जस्ट, शंकराचं मंदिर जे आहे गणपती मंदिरच्या जस्ट खाली आहे, पण त्याला गुफेतून जावं लागतं. गुरुदत्ताचा मठ आला. त्रिवृक्ष येतात, पिंपळ, वड आणि उंबर. ते 3 झाडं एका ठिकाणी आलेत, पिंपळ, वड आणि उंबर. हे युनिक आहे. सगळीकडे असं बघायला तुम्हाला मिळणार नाही. 3 झाडं एकत्र आहे. पिंपळ, उंबर आणि काय आहे? वड आहे. वड. हा असं तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही.
वड पिंपळ आणि उंबर एकाच याच्यातून आलेली आहेत. हे किती जुनं असेल? 20-25 वर्ष असेल सहज. 35 वर्ष झाली. 35. हां. या इथे पादुका मोठे ना खाली आहे का? इकडे इकडे पादुका मठ इकडे. हा गुरुदत्त पादुका मठ आहे. खूप शांतता आहे इथे. ध्यान तुम्हाला करायचं असेल वगैरे इतर गोष्टी तर खूपच शांतता आहे. गुरुदत्त पादुका मठ हा बघा. आणि इकडे समोर अखंड गुरुचरित्र पारायणचा सभा मंडप आहे. एककांबी आहे. चला आता आमचं दर्शन झालं. आम्ही परतीच्या प्रवासाला बोटीकडे निघालोय. पण हा एक ह्या मंदिरात आम्ही आलो आणि तिथला मठ होता एक खूपच चांगला अनुभव आहे. गणेश जयंती आणि शिवरात्री या इथे या दत्ताच्या मठात गणेश जयंती आणि महाशिवरात्रीला उत्सव भरतो. जर कोणाला यायचे असेल तर त्यांची राहण्याची सोय आजूबाजूला होते. आम्ही आता दत्त मंदिर बघून परतीच्या प्रवासाला परत तापवायला निघालो. एक आमचा आत्ता प्रवास 10 मिनिटाचा झाला आहे. जाताना आम्हाला वेळ लागला त्यापेक्षा थोडा कमी वेळ लागेल असं दिसतंय. जर तुम्हाला दत्त मंदिरात गुरुचरित्र पारायणासाठी यायचं असेल तर तुम्हाला आजूबाजूच्या गावामध्येही सोय होते. तिथे महाशिवरात्री आणि मागे गणपतीला उत्सव भरतो. तुम्ही एक थोडं अडनिड्या वाटेवर असल्यामुळे तुम्ही एक दिवस आधी तिथे या. तुम्हाला आजूबाजूच्या गावकऱ्यांकडून राहण्याची सोय होते आणि गुरुचरित्र पारायण करून 8 दिवसांनी तुम्ही परत आपापल्या गावी जाऊ शकता. आता आम्ही 15 मिनिटात तापोळ्याच्या किनारी पोहोचू. ऑलमोस्ट 15-20 मिनिटात आमचा जर्नी झालेला आहे. हा एक वर्थ एक्सपिरियन्स होता. आम्ही एवढं एक्सपेक्ट नव्हती केलेली की ही ब्युटी आजूबाजूची सह्याद्रीची ब्युटी आणि इतर गोष्टी एन्जॉयमेंट आम्ही एवढी एक्सपेक्ट नव्हती केलेली. तो दत्ताचा मठ पण खूपच सुंदर होता. कोणाला ध्यान करायचं असेल आणि बाकी मेडिटेशन वगैरे काही गोष्टी करायच्या असतील तर त्याच्यासाठी ती आयडियल प्लेस होती. हा बघा आजूबाजूचा एरिया सह्याद्रीचा. त्यावरती पवनचक्क्या दिसत आहेत.
गोप्रोचं काढून दे ना. हा? गोप्रोचं काढून दे. ते समोर दिसतंय तिथे तापोळा आहे, तिथे आम्ही आता 5-1 मिनिटात पोहोचू. त्या इकडून एक नदी येते आणि या इकडे ही समोर जी नदी दिसते ती कोयना आहे, जी महाबळेश्वर मंदिराच्या इथून उगम पावते. इकडे अजून एक नदी आहे आणि मागे पण एक नदी येते, त्याचा त्रिवेणी संगम आहे. आलो या समोर ज्या छोट्या छोट्या गोटी दिसत आहेत त्या तिथेच आम्हाला पोचायचं आहे. जस्ट 5 मिनिटात आता आम्ही पोचू. खरोखर एक चांगला एक्सपिरियन्स आहे. अजून लोकांना ते दत्ताचं मंदिर खूप लोकांना माहिती नाही आहे. तरी तुम्ही तापोळ्याला आलात तर एक 2-3 तासाचा वेळ काढा आणि ते दत्त मंदिर बघायला जा. एक खूपच चांगला एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला बोटिंगचा पण एक्सपिरियन्स मिळतो आणि त्या तिथलं त्या मंदिराचं देवदर्शन पण होतं. समोर ती तापोळ्याची जेट्टी दिसते. जस्ट आम्ही 1-2 मिनिटात आता पोहोचू. आता याच्यानंतर आम्ही आमच्या हॉटेलला महाबळेश्वरला निघू. 1-2-2.5 तास लागतील आम्हाला पोचायला. आता सगळे चढाई आहे, घाट चढायचे. आता आम्ही पोचतोय. आमच्या बोटीचं इंजिन बंद करण्यात आलेलं आहे. जस्ट हे समोर दिसते. थोडंसं एकदम त्याने हळू केलेलं आहे. जस्ट आम्ही जेट्टीला पोचलोय. आता इकडे भरपूर बोटी आहेत. आपण तिथे बसलो. आम्ही तापोळा लेकहून महाबळेश्वरला ऑलरेडी जवळजवळ पोचले. 1 किलोमीटर आहे. महाबळेश्वर गावात पण आलो आहोत. आजचं आमचं पर्यटन स्थळ बघण्याचे सगळं संपलं आहे. आता जाऊन आम्ही अजून आम्हाला जेवायचं आहे. हॉटेलमध्ये जाऊन जेवू. आज संध्याकाळी जमलं तर मी हॉटेलचं आजूबाजूचा एरिया तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. धन्यवाद.